बोगस IAS महिलेने नागेश पाटील अष्टीकर यांनाही घातला 1,45,000 गंडा। छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 6 महिने एका हॉटेलवर थाटात राहणाऱ्या बोगस IAS अधिकाऱ्याच्या नावाने फिरणाऱ्या कल्पना भागवत या महिलेच्या कारनाम्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। स्वतःला वरिष्ठ IAS अधिकारी म्हणून ओळख करून देत तिने अनेकांना विश्वासात घेत आर्थिक फसवणुकीचे प्रकार केले असल्याचे समोर आले आहे। याच फसवणुकीच्या जाळ्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर देखील अडकले असून आई आजारी आहे, मंदिर बांधायचे असे विविध कारणे सांगून त्या महिलेने तब्बल 1,45,000 रुपये मागितले असून माणुसकीच्या नात्याने ही रक्कम दिली असल्याची माहिती खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी माध्यमांना दिली आहे। काल परवा 2-3 दिवसाखाली मला एक औरंगाबादवरून एका पत्रकाराचा फोन आला होता की असं असं काहीतरी आहे। मी प्रचार रॅलीमध्ये होतो, मला काही फार जास्त बोलता येत नव्हतं। मी म्हणलं नंतर मी तुम्हाला सांगेन, बोलेल। आणि काल मग आता हे सगळं आटोपल्याच्या नंतर मी दिल्लीला आलो आणि आज कुठल्या तरी चॅनलवर किंवा पेपरमध्ये ही बातमी आहे। वास्तव आहे की माझी त्यांची भेट झाली होती। काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या वेगवेगळ्या कारणाने मागितले, ते मी आपल्याला फोन पेच्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवेन। यांची माझी भेट अशी झाली की माझा एक पाहुणा, माझा पुतण्याच म्हणजे माझा भाऊ आहे, चुलत भाऊ, आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला IAS अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती। मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून, आता ते गरीब माणसं त्यांना काही होत नव्हतं, बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील, या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथं आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडे क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे, जिच्यामध्ये भद्राचार्य महाराज तिला म्हणतात की ही आमची अतिशय चांगली शिष्य आहे आणि ती IAS आहे आणि फारच होतकरू मुलगी आहे, असं तसं त्याच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितला। तो व्हिडिओ रामभद्राचार्य महाराजांचा एका स्टेजवरती तिचा सत्कार करत होती। मला असेल चांगली व्यक्ती असेल, आणि ती म्हणजे स्वतःला कल्पना पाटील म्हणत होती, म्हणजे आमच्या समाजाची म्हणत होती। आणि तिचं ट्रॅजेडी अशी तिने सांगितली होती की म्हणजे ज्या वेळेस इंटरव्ह्यूला बोलवतात, इंटरव्ह्यू नाही, म्हणजे ज्या वेळेस तिला ट्रेनिंगला बोलवतात त्यावेळेस तिचे वडील वारले आणि ती जायला लेट झाली आणि नंतर मग इथल्या अधिकाऱ्याने तिला आता नंतर बघू आणि असं करत करत तिला म्हणजे त्या ह्याच्यातून बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर अन्याय केला, असं झालं असं म्हणजे बऱ्याचशा ट्रॅजेडी तिने सांगितली। वडील गेले, आई असते, काही आजारी असते, आम्ही किरायाच्या घरात राहतो, बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या। ठीक आहे। मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचार्यजी महाराज कुठंतरी मंदिर बांधतायत आणि त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळं मी त्यावेळेस काहीतरी 20,000 रुपयाची त्यांना मदत केली। मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळं, ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला मला थोडीशी अडचण आहे, मला मदत करता का, मी माझं म्हणजे नोकरीवर लागल्या पेमेंट मधून आपल्याला देईल, असं करता करता एक 2-3 ट्रान्झॅक्शन, एक 10-10 हजाराचे किंवा 10 हजाराचे असे 2-3 ट्रान्झॅक्शन झाले। एकदा ते म्हणले मला की माझी मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहे आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे, जाण्याचे येण्याचे सुद्धा त्यांचे वांदे होते। मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली, त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये त्यावेळेस दिले आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूप मग त्याची आई कुठंतरी खूप आजारी आहे, 1-1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या। पण मी म्हणलं आता हे कसं आहे, मदत आपण करतो पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीला छोट्या गोष्टीला जर मागू लागले तर मग माणूस जरा कदरून जाते। मी त्या अर्थाने थोडे दिवस मग त्याला एंटरटेन नाही केलं, पण त्यावेळेस मग म्हणते की आई आता खूप सिरियस आहे दादा, दुसरं कोण करणार मदत, आता काहीतरी मला काही दुसरे कोणी परिचयाची नाही म्हणणार, पुन्हा एक त्यावेळेस अजून काहीतरी असं